ही काळी आई धनधान्य देई, ही काळी आई धनधान्य देई. जोडते मनाची नाती आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं, आमची माती, आमची माणसं. नमस्कार मंडळी, आमची माती आमची माणसे या कार्यक्रमात मी शिवांगी आपलं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, आपल्या भारतामध्ये शेती ही मुख्यतः 2 हंगामामध्ये केली जाते. एक खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम. यातील फक्त आपण जर का रब्बी हंगामाचा विचार केला तर साधारणपणे सप्टेंबर ते नोव्हेंबरच्या काळामध्ये ज्या पिकांची पेरणी केली जाते त्या हंगामाला आपण रब्बी हंगाम असं म्हणतो. आणि या हंगामामध्ये पेरणी करताना पाण्याचं नियोजन करणं फार महत्त्वाचं असतं. कारण बघा ना, हा हंगाम अशा वेळी येतो की ज्यावेळी पावसाळा सुरू असतो किंवा संपत आलेला असतो. मग अशा वेळी जमिनीमध्ये पाण्याचा ओलावा किती आहे यावर त्या पिकांसाठी पाणी किती द्यावं हे ठरतं. कारण बऱ्याचदा असं होतं की पाऊस लांबलेला असतो किंवा पाऊस अजूनही सुरू असतो. कधी कधी तर हवामान बदलामुळे असंही होतं की फार काळ पाऊस पडलेलाच नाही आहे, त्यामुळे जमीन कोरडी देखील असू शकते. मग या सगळ्या गोष्टींचा विचार करता रब्बी हंगामातील पिकांना पाणी व्यवस्थापन कसं करावं हेच आजच्या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत. आजचा आपला विषय आहे रब्बी हंगामातील पाणी व्यवस्थापन. आणि या विषयावर अधिक चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत डॉक्टर मदन पेंडके सर. आपल्या पाहुण्यांची थोडक्यात ओळख करून द्यायची म्हणजे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथे ते मृदा जलसंधारण अभियांत्रिकी विभागामध्ये वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि विभाग प्रमुख म्हणून काम पाहतात. चला तर मग आपण त्यांच्याकडूनच या विषयावर अधिक जाणून घेऊया. नमस्कार सर. नमस्कार. कार्यक्रमामध्ये अगदी मनपूर्वक आपलं स्वागत. धन्यवाद. सर, रब्बी पिकांचा विचार पाहता सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाची सद्यस्थिती काय आहे याबद्दल आपण काय सांगाल? आपण जर बघितलं तर जून महिन्याच्या शेवटी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात झाली आणि आजपर्यंत महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा भागामध्ये सरासरी एवढं पर्जन्यमान झालेलं आहे. किंबहुना बऱ्याचशा भागामध्ये अतिवृष्टीसारखा पाऊस देखील आपल्याला बघावयास मिळाला. दुसरं महत्त्वाचं म्हणजे की यावर्षी हवामान बदलाचे परिणाम देखील आपल्याला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी दिसावयास मिळाले. आता नेमकं हवामान बदल म्हणजे काय, तर यामध्ये कमी कालावधीमध्ये जास्त पाऊस पडणे, अतितीव्रतेचा पाऊस पडणे, त्याचा परिणाम असा झाला की काही भागामध्ये शेतीमध्ये बऱ्याच काळपर्यंत पाणी साठून राहिलं आणि पिकंही देखील पाण्याखाली गेली. दुसरं महत्त्वाचं की पाऊस हा अतिवृष्टीचा गेल्यानंतर बऱ्याचशा भागामध्ये पावसाचा खंड देखील दिसून आला आणि ह्या खंड काळामध्ये हवामान बदलाचा परिणाम असा की तापमान वाढ देखील आपल्याला दिसून आली. तर एकंदरीतच तसं पर्जन्यमान सरासरीपेक्षा जास्तही बऱ्याचशा भागामध्ये झालेलं आहे. थोडासा खरीप पिकावरती त्याचा अनिष्ट परिणाम देखील झालेला आहे. परंतु दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की येणाऱ्या रब्बी हंगामामध्ये आपल्याला जे पाणी पिकांना द्यावयाचं आहे त्यासाठी पाण्याची उपलब्धता देखील बऱ्यापैकी यावेळेस दिसते आहे. सर, चांगल्या पर्जन्यमानाचा पाणी साठ्यासाठी कसा उपयोग होतो? यावर्षी सर्वदूर आत्ताच आपण जसं म्हटलं की पाऊस सरासरीपेक्षा जास्त किंवा किंबहुना सरासरी एवढा देखील झालेला आहे. या सर्व पर्जन्यमानामुळे जमिनीमध्ये पावसाचं पाणी हे बऱ्यापैकी चांगल्या परिस्थितीत मुरलेलं आहे आणि आपल्याला कल्पना आहे की बऱ्याचशा आमच्या शेतकरी बांधवांकडे काही खोदलेल्या विहिरी आहेत, कूपनलिका आहेत, म्हणजे बोरवेल आहे आणि जमिनीमध्ये पाणी जास्त मुरल्यामुळे भूगर्भातील पाण्याची पातळी जी आहे ती बऱ्यापैकी वर आली आहे. किंबहुना काही ठिकाणी ज्या ठिकाणी अतिवृष्टी झाली अशा ठिकाणी जर आपण बघितलं तर ज्या खोदलेल्या विहिरी आहेत त्या जमीन लेवलपर्यंत म्हणजे भूगर्भातील पाणी पातळी वाढलेली आहे आणि संपूर्ण विहिरी तुडुंब भरलेले आहे. आता आपण जर रब्बी पिकांचा विचार केला तर या सर्व पाण्याचा आपल्याला अतिशय कार्यक्षम पद्धतीने वापर करता येईल. म्हणजेच उपलब्ध पाणीसाठा जो आहे तो अतिशय मुबलक प्रमाणामध्ये यावर्षी आहे. सर, आता मी आपल्याला तेच विचारणार होते की विहीर, बोरवेल किंवा शेततळे जे आहे
तर यामधलं जे पाणी आहे त्याचा या रब्बी हंगामातील पिकांसाठी कसा काय उपयोग होतो? आपण जसं आत्ता म्हटलं की विहीर आणि कूपनलिका यामध्ये पाणी पातळी चांगली आहे. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये साधारणतः 80% क्षेत्र हे कोरडवाहू क्षेत्र आहे आणि आमच्या बऱ्याचशा कोरडवाहू शेतकऱ्यांनी मागील बऱ्याच वर्षापासनं शासनाच्या विविध योजनांमधून शेततळ्यासारखी मोहीम देखील मोठ्या प्रमाणामध्ये राबविलेली आहे. आणि कोरडवाहू शेती जर आपण म्हटलं तर त्यामध्ये पावसाचं पाणी साठवणे आणि त्याचा पुनर्वापर करणे हे एक महत्त्वाचं असं पीक वाढीच्या दृष्टीने किंवा पीक उत्पादन घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. शासनाच्या जशा योजना आहेत की नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आहे किंवा मागेल त्याला शेततळं, अशा या योजनांच्या माध्यमातून आमच्या शेतकरी बांधवांनी बरीच शेततळी घेतलेली आहे. यावर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे जमिनीवरून पाणी वाहून जाण्याचं प्रमाण देखील चांगलं राहिलं आणि त्यामुळे जे शेतकऱ्यांनी शेततळी घेतलेली आहेत ती शेततळी आज पाण्याने व्यवस्थित भरलेली आहे आणि या पाण्याचा उपयोग आमच्या शेतकरी बांधवांना निश्चितच रब्बी हंगामातील पिकांसाठी चांगल्या प्रकारे करता येईल. सर, ज्यावेळी आपण शेततळं म्हणतो तर हे शेततळ्याचा आकार किती असावा किंवा त्याची बांधायची जी पद्धत आहे ती कशी असावी? शेततळ्याच्या आकारमानाविषयी जर आपण बघितलं तर आमच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गतचे आमचं कोरडवाहू शेती संशोधन केंद्र आहे. हे शेततळ्याच्या आकारमानाबद्दल मागील 10 वर्षापासून संशोधन करत आहे आणि आमच्या विद्यापीठातर्फे आपण शासनाला शेततळ्याचं आकारमान कसं असावं याबद्दलच्या शिफारसी देखील दिलेल्या आहेत. आता साधारणतः ज्या शेतकऱ्यांकडे 2 ते 3 एकर शेती असेल तर अशा शेतकऱ्यांनी 20 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 3 मीटर आकाराची शेततळी घेतलेली आहेत. ज्यांचं क्षेत्र म्हणजे शेती ही 5 एकर किंवा 7 एकरपर्यंत असेल तर त्या लोकांनी 25 मीटर लांब, 25 मीटर रुंद आणि 3 मीटर खोलीची शेततळी घेतलेली आहेत. आणि ज्यांची जमीन 10 एकरपर्यंत असेल तर मग त्या ठिकाणी जास्तीत जास्त 30 मीटर लांब, 30 मीटर रुंद आणि 3 मीटर खोल अशी शेततळी घेतलेली आहे. आता आपण जर बघितलं की यामध्ये आता पाणीसाठा देखील कसा राहील तर जी 20 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 3 मीटर खोलीचं शेततळ आहे तर यामध्ये साधारणतः 7.5 लाख लिटर पाणी हे साठवण राहतं. म्हणजेच हे 7.5 लाख लिटर पाणी आपण रब्बी हंगामामध्ये पिकांना देण्यासाठी वापरू शकतो. त्याचप्रमाणे 25 मीटर लांब, 25 मीटर रुंद आणि 3 मीटर खोल अशा शेततळ्यांमध्ये साधारणतः 12.5 लाख लिटर पाणी साठवण क्षमता आहे आणि जी 30 मीटर लांब, 30 मीटर रुंद आणि 3 मीटर खोलीची आहे त्याच्यामध्ये साधारणतः 19.5 लाख लिटर पाणी मावतं. आता ही झाली कोरडवाहू शेतकऱ्यांनी घेतलेली शेततळे. याच्या व्यतिरिक्त आपलं राष्ट्रीय फलोत्पादन मिशन जे आहे त्यामार्फत देखील काही शेतकऱ्यांनी मोठी शेततळी घेतली आहे. म्हणजे जसं 50 मीटर लांब, 50 मीटर रुंद आणि 3 मीटर खोल किंवा 100 मीटर लांब, 100 मीटर रुंद आणि 3 मीटर खोलीची, तर याची जी पाणी साठवण क्षमता आहे ही साधारणतः 1 करोड लिटर ते 3.5 करोड लिटरपर्यंतची पाणी क्षमता आहे. आणि ही शेततळी देखील 2 प्रकारची असतात. एक शेततळ जे आहे ते म्हणजे आपण जमिनीमध्ये खोदलेलं असतं आणि काही शेततळी जी आहेत ती आपण अर्धवट जमिनीमध्ये खोदून जी माती निघाली त्याचा वरती बांध घालून त्यामध्ये प्लास्टिक आच्छादन आपण करतो आणि पावसाळी हंगामातलं पाणी हे आपण त्याच्यामध्ये साठवून ठेवतो. त्यामुळे अशा प्रकारे आपण जे पाणी साठवण शेततळ्यामध्ये केलं तर याचा वापर आपल्याला शेतकरी बांधवांना रब्बी पिकांसाठी फार उत्तम प्रकारे करता येईल. नक्कीच फार सुंदर अशी ही उपाययोजना आहे. पण ज्यावेळी आपण रब्बी पिकांचा विचार करतो तर अशी कोणती पिकं आहेत की ज्यासाठी पाणी व्यवस्थापन करणं हे फार गरजेचं आहे? आज आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये रब्बी पिकांमध्ये जी प्रामुख्याने पिकं घेतात त्यामध्ये रब्बी ज्वारी हे एक महत्त्वाचं पीक आहे. दुसरं पीक हरभरा आहे. तिसरं पीक जे आहे ते करडई आहे. ही 3 पिकं तशी मोठ्या प्रमाणात घेण्यात येतात. याशिवाय काही भागामध्ये सूर्यफूल आणि जवस ही देखील पिकं घेण्यात येतात. तसंच जी बागायती जमीन ज्यांच्याकडे आहे ते लोक गहू या पिकाचं उत्पादन देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी बांधव घेत असतात. आता या पिकांच्या वेगवेगळ्या जाती देखील आहेत आणि जमिनीच्या उपलब्धतेनुसार आणि बाकी याच्यानुसार याचं नियोजन करणं गरजेचं आहे. आमची माती आमची माणसं. अशा कोणत्या जाती आहेत की ज्या आपण रब्बी हंगामातील पिकांसाठी वापरू शकतो? आता आपण रब्बी ज्वारीचा जर विचार केला तर आमच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी रब्बी ज्वारीच्या चांगल्या अशा जाती विकसित केलेल्या आहे. ज्यामध्ये परभणी मोती आहे, परभणी ज्योती आहे, परभणी सुपर मोती आहे. नंतर मोठ्या प्रमाणामध्ये घेण्यात येणारं मालदांडी हे वाण देखील आज बऱ्याच ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये घेण्यात येतं. त्यानंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठाचं फुले यशोदा हे वाण देखील मोठ्या प्रमाणामध्ये घेण्यात येतं. आणि सर्वात चांगलं म्हणजे आमच्या परभणी कृषी विद्यापीठाने विकसित केलेली परभणी शक्ती ही एक नवीन व्हेरायटी आहे.
आणि ही एक बायोफोर्टिफाईड व्हेरायटी आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये लोह आणि जस्ताचं प्रमाण हे जास्त आहे. आणि ही जी व्हेरायटी आहे किंवा ही जी जात आहे ही खरीप आणि रब्बी हंगाम या दोन्ही हंगामामध्ये घेतल्या जातं आणि याचा प्रसार देखील आज मोठ्या प्रमाणामध्ये होते आहे. त्यानंतर आपण दुसरा विचार केला हरभरा या पिकाचा, तर हरभरामध्ये विजय आहे. त्याच्यानंतर अजून जी दुसरी जाती आहेत की ज्या बागायती याच्यामध्ये येऊ शकतात त्या जाती आपण घेऊ शकतो. आणि करडई या पिकाचा जर आपण विचार केला तर करडईमध्ये परभणी कृषी विद्यापीठाने विकसित केलेलं PBNS 12, PBNS 40, PBNS 86 अशा हे जे वाण आहेत हे मोठ्या प्रमाणावर याला शेतकरी बांधवांकडनं मागणी देखील आहे. सर, आत्ताच आपण जो उल्लेख केला ज्या पिकांच्या वाणांचा, तर यांच्या पेरणीचा उत्तम कालावधी कोणता आहे? आता कुठलंही आपण रब्बी पीक जर म्हटलं तर त्याचा तसा पेरणीचा कालावधी जो आहे हा सप्टेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून चालू होतो, म्हणजे साधारणतः 20 सप्टेंबरपासून चालू होतो. आणि हा कालावधी साधारणतः आपण 20 ऑक्टोबरपर्यंत पेरू शकतो. म्हणजेच कसं आहे की खरीप हंगामामध्ये देखील लोकांनी काही शेतकऱ्यांनी पिकं घेतलेली असतात, ज्यामध्ये जसं सोयाबीन आहे किंवा अजून दुसरी पिकं आहेत. तर या सोयाबीन पिकांची काढणी झाल्यानंतर आमचे शेतकरी बांधव रब्बी पिकांसाठी जातात. सर, मगाशी आपण उल्लेख केला तो शेततळ बांधावं कसं आणि त्यामध्ये किती प्रमाणात पाण्याचा साठा होतो, परंतु साठलेल्या या पाण्याचा वापर आपल्या रब्बी पिकांसाठी कशा प्रकारे केला जावा? शेततळ्यामध्ये आपण जे पाणी साठवतो आहे हे फार मोठ्या प्रयत्नांनी आपण साठवतो. आपल्या शेतामधून जे पाऊस पडल्यानंतर पाणी वाहतं ते पाणी आपण एकत्रितरित्या चारीद्वारे शेततळ्यामध्ये साठवून ठेवतो. या पाण्याचा कार्यक्षम वापर होणं गरजेचं आहे. म्हणजेच कार्यक्षम वापर म्हणजे या ठिकाणी आपल्याला आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर करणं हे जास्त गरजेचं आहे. आधुनिक सिंचन पद्धतीमध्ये प्रामुख्याने रब्बी पिकांसाठी तुषार सिंचन पद्धतीचा वापर हा मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात येतो आणि करावा ही देखील आपली अपेक्षा असतं. कारण की तुषार सिंचन पद्धतीत आपण जर म्हटलं तर शेततळं जी असतात तर ज्या ठिकाणी शेततळ्याजवळ इलेक्ट्रिक कनेक्शन असेल तर त्या ठिकाणी आमचे शेतकरी बांधव इलेक्ट्रिक पंप आणि त्याद्वारे तुषार सिंचनाचा जो सेट आहे तो वापरू शकतात. आणि ज्या ठिकाणी समजा इलेक्ट्रिक कनेक्शन नसेल तर त्या ठिकाणी आमचे शेतकरी बांधव डिझेल पंपसेट जो असतो त्याचा वापर करू शकतात. हा डिझेल पंपसेट साधारणतः 3 हॉर्स पॉवर ते 5 हॉर्स पॉवर या पद्धतीचा असावा. आणि ही जी तुषार सिंचन पद्धत आहे याचे आता जे वेगवेगळे कंपोनंट म्हणतो आपण ज्याला, त्याचे पाईप्स असतात, त्याला तोट्या असतात, तर यांचा उपयोग करून आपण हे तुषार सिंचनाचा वापर करून हे रब्बी पिकांना कार्यक्षमरित्या पाणी देऊ शकतो. पण समजा एखाद्या शेतकऱ्यांकडे आधुनिक सिंचन पद्धती उपलब्ध नसतील, मग अशा वेळेला या रब्बी हंगामातील पिकांना पाणी पुरवठा कसा करावा? आपल्याकडे समजा आधुनिक सिंचन पद्धतीचं म्हणजे तुषार सिंचन वगैरे हे नसेल तर अशा ठिकाणी ज्यावेळेस पेरणी शेतकऱ्यांना करायची असते तर त्यामध्ये आपण पाटाने पाणी देण्याच्या ऐवजी आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सध्या रुंद वरंबा सरी पद्धत ही आपण मोठ्या प्रमाणामध्ये खरीप हंगामामध्ये सोयाबीन पिकासाठी वापरतो. आणि अशा प्रकारची जी यंत्र आहे रुंद वरंबा सरी यंत्र पद्धत म्हणजे BBF यंत्र आपण ज्याने म्हणतो, तशा BBF यंत्राने आपण या रब्बी पिकांची पेरणी करावी. याच्यामध्ये असं होतं की जो वरंबा आहे तो साधारणतः 135 सेंटीमीटरपर्यंत असतो आणि त्याच्यामध्ये आपल्या पिकांच्या 4 लाईन बसू शकतात आणि दोन्ही बाजूंनी 2 सऱ्या ओपन होतात. तर ज्यावेळेस आपल्याला हे पाणी प्रवाही सिंचन पद्धतीने देतो त्यावेळेस फक्त या सऱ्यांमधून पाणी द्यायचं आणि सऱ्यांमधून ज्यावेळेस हे पाणी जाईल तर त्यावेळेस त्या पाण्याची एक आडवी मूवमेंट, आडवी पसर आणि उभा पसर अशा पद्धतीने पाणी जातं आणि पिकांची जी मुळं आहेत त्याला उपलब्ध पाण्याचा वापर आणि उपयोग हा चांगल्या पद्धतीने होऊ शकतो. आमची माती आमची माणसं. पाण्याचं योग्य नियोजन जर का केलं तर पिकाच्या उत्पन्नामध्ये किती प्रमाणात वाढ होऊ शकते? आमच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाची जी संशोधन केंद्रे आहेत त्या ठिकाणी याच्यावरती मागील 10 वर्षापासून आमचा अभ्यास सुरू आहे. आणि यामध्ये आम्हाला असं आढळलं की साधारणतः करडई पीक जे आहे त्याला जर आपण एक सिंचन दिलं, आता एक सिंचन म्हणजे किती, तर आपण साधारणतः तुषार सिंचनाने ज्यावेळेस पाणी देतो त्यावेळेस 5 सेंटीमीटर खोलीचं पाणी देणं अपेक्षित आहे. आता 5 सेंटीमीटरचं खोली म्हणजे नेमकं किती पाणी द्यायचं, तर याचा जर आपण विचार केला तर 1 हेक्टर क्षेत्र म्हणजे 2.5 एकर याला 5 सेंटीमीटर खोलीचं सिंचन म्हणजे साधारणतः 5 लाख लिटर पाणी देणं होतं. आणि करडईसारख्या पिकाला जर आपण एक संरक्षित सिंचन दिलं तर पिकांच्या उत्पादनामध्ये आपल्याला 30% वाढ येते.
आणि जर आपल्याकडे सिंचनाची अधिकची सुविधा असेल तर आपण 2 सिंचन जर दिले समजा, तर आपल्याला 45% म्हणजे 1.5 पट जवळपास आपलं उत्पादन वाढू शकतं. हे झालं करडई पिकांच्या बाबतीत. त्यानंतर आपण हरभरा पिकाविषयी जर बघितलं तर हरभरा पिकाला देखील आपण तुषार सिंचनाच्या माध्यमातून 1 सिंचन जर दिलं तर साधारणतः 20% वाढ आपल्याला दिसते. आणि जर आपल्याकडे उपलब्ध सिंचन सुविधेनुसार जर आपण 2 सिंचन दिले तर त्या ठिकाणी आपल्याला 40% वाढ दिसून येतं. तिसरं महत्त्वाचं, गहू पीक हे जरी आपण कोरडवाहूमध्ये जास्त घेत नसलो, बागायती पिकांमध्ये घेतो आपण, आणि ज्या ठिकाणी विहीर किंवा कूपनलिका आहेत या ठिकाणी साधारणतः गव्हालाही देखील 5 ते 6 पाळ्या आपल्याला या सिंचनाच्या देणं गरजेचं आहे. आता हरभरा आणि करडई आणि गहू या पिकांचं आपण बघितलं, याला आपण 2 सिंचन हरभरा आणि करडईला देऊ शकतो. परंतु रब्बी ज्वारी हे असं पीक आहे की ज्याला आपल्याला सुरुवातीच्या 45 दिवसामध्येच फक्त पाणी द्यावयाचं आहे. म्हणजे 1 संरक्षित सिंचन जरी आपण या रब्बी ज्वारीला 45 दिवस पेरणीनंतर 45 दिवसाच्या आत दिलं तर आपल्याला उत्पादनामध्ये साधारणतः 30 ते 35% वाढ झाल्याचं दिसून येतं. सर, पेरणी करताना जमिनीमध्ये किती ओलावा आहे हे कसं काय शेतकऱ्यांनी ओळखावं? आमच्या शेतकरी बांधवांना तशी ही पेरणीची पद्धत माहीतच आहे. आमचे शेतकरी बांधव जर साधारणतः रफली जर बघितलं तर वरचा जो जमिनीचा थर आहे तो थोडासा काढतात ते, आणि एक 3 ते 4 इंचपर्यंत माती थोडीशी उकरून बघतात आणि त्या ठिकाणी हाताने ते मातीचा एक थोडासा गोळा करून बघतात. म्हणजे ही एक रफ पद्धत आहे आणि त्याद्वारे जर आपण बघितलं मातीचा गोळा तयार झाला त्याचा अर्थ असा होतो की पेरणीसाठी उत्तम ओलावा आहे. परंतु आपल्या एक सायंटिफिक भाषेमध्ये, शास्त्रीय भाषेमध्ये जर सांगायचं झालं तर साधारणतः 23-24 किंवा 25% काळ्या मध्यम काळ्या जमिनीमध्ये जर ओलावा असेल तर आपण पेरणी ही चांगल्या पद्धतीने करू शकतो. दुसरं असं की पेरणीचा ज्यावेळेस आपण जो कालावधी म्हणतो आहे तर त्यावेळेस आपलं खरीप पीक गेल्यानंतर जास्त मशागत न करता आपण आहे त्या परिस्थितीमध्येच जर पेरणी केली, कारण आपण जर खरीप पीक गेल्यानंतर मशागत करतो म्हटलं तर बाष्पीभवनाद्वारे वरच्या भागातला पाण्याचा ओलावा हा कमी होतो. त्यामुळे तसं न करता डायरेक्ट जर आपण पेरणी केली, आणि पेरणी करताना पुन्हा एक आपल्याला काळजी घ्यायची आहे की साधारणतः 3 ते 4 इंच खोलीवर जर आपण पेरणी केली तर आपल्याला निश्चितच याचा उपयोग फार चांगल्या पद्धतीने नियोजन करता येईल. सर, त्याचबरोबर रब्बी हंगामामध्ये पिकं घेताना शेतकऱ्यांना एक समस्या येते, ते म्हणजे शेततळ्यामध्ये पाण्याचा जो साठा झालेला आहे त्याचं बऱ्याचदा बाष्पीभवनाद्वारे नाश होतो. तर हे टाळण्यासाठी आपण काय करू शकतो? आपण याविषयी बोलताना 1-2 पद्धतीचं पहिल्यांदा बोलूया की बऱ्याचशा ठिकाणी आपली जी शेततळी खोदलेली असतात आणि त्या ठिकाणी जर प्लॅस्टिक आच्छादन केलेलं नसेल तर जमिनीमध्ये देखील शेततळ्यातील पाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये मुरून जातं. म्हणजे खरीप हंगामामध्ये आपण जेवढं पाणी साठवतो साधारणतः त्याच्यात 30% पाणी हे जमिनीत मुरून जातं, म्हणजे सिपेज होतं, म्हणजे ते पाण्याचं नुकसान होतं. आणि बाष्पीभवनाद्वारे देखील साधारणतः 30 ते 35% पाण्याचा ऱ्हास होतो. जमिनीमध्ये पाणी जे मुरतं त्याला आपण कंट्रोल करण्यासाठी बऱ्याचशा शेतकरी बांधवांनी त्याला प्लॅस्टिक आच्छादन शेततळ्याला केलेलं आहे. म्हणजे जमिनीत पाणी शेततळ्यातून जे मुरतं आहे ते आपण 100% थांबवलेलं आहे. आणि आपल्याला माहिती आहे की शेततळ्यामध्ये जे पाणी साठवतो आहे त्याचा उपयोग साधारणतः आपण ऑक्टोबर महिन्यापासून तर फेब्रुवारी महिन्यापर्यंत या रब्बी हंगामाच्या कालखंडामध्ये घेत असतो. आणि हे घेत असताना आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की ऑक्टोबर महिन्यामध्ये साधारणतः टेम्परेचर हे वाढत असतं, कारण आपण त्याला ऑक्टोबर हीट म्हणतो की अतिशय टेम्परेचर दिवसाचं वाढतं आणि रात्री थंड पडतं. तसंच जानेवारी महिना संपत आल्यानंतर म्हणजे साधारणतः संक्रांत झाल्यानंतर पुन्हा हवेमधील तापमानामध्ये वाढ होते आणि त्यावेळेस पाण्याचं बाष्पीभवन जास्त होतं. आमच्या विद्यापीठाने म्हणजे आमच्या संशोधन केंद्राने याबाबतीत देखील संशोधन केलेलं आहे मागच्या 5 ते 6 वर्षामध्ये. आणि हे बाष्पीभवन रोधक असे जे काही केमिकल्स आहेत म्हणजे रसायन आहे याचा अभ्यास केलेला आहे. त्यामध्ये सिटाईल अल्कोहोल हे आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचे परिणाम दिसलेले आहे. म्हणजे सिटाईल अल्कोहोल जे आहे हे एक साधारणतः इमल्शन फॉर्ममध्ये एक वायर नेस्टेड म्हणजे जाळीच्या अशा पिशवीमध्ये अवेलेबल होतं आणि ती पिशवी फक्त आपल्याला शेततळ्यामध्ये सोडून द्यायची असतात. त्याचा एक बारीक लेअर त्या पाण्यावरती तयार होतो आणि सूर्याची किरणं पडल्यानंतर ते रिफ्लेक्ट होतात. आणि अशा या केमिकलचा जर आपण 15-15 दिवसानंतर जर वापर केला तर हे बाष्पीभवनाद्वारे जो पाण्याचं नुकसान होतं ते नुकसान देखील आपल्याला 50% कमी करता येतं. म्हणजेच तेवढं 50% जे पाणी वाचतं याच्यामध्ये आपण अधिक जास्त क्षेत्राला सिंचन देऊ शकतो आणि शेतकरी बांधवांना याचा निश्चितच चांगल्या पद्धतीने फायदा होईल. आणि हे जे सिटाईल अल्कोहोल आहे हे बायोडिग्रेडेबल मटेरियल आहे. म्हणजे एकदा आपण टाकलं की 15 दिवसामध्ये त्याचं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन नष्ट होऊन जाणार.
दुसरं असं हे बायोडिग्रेडेबल आहे, हे कुठेही अपायकारक नाही. म्हणजे याचा वापर आपण डोमेस्टिक पर्पज जसं म्हणतो आपण घरगुती वापरासाठी देखील हे पाणी आपण वापरू शकतो. आणि दुसरं महत्त्वाचं आहे की बऱ्याचशा ठिकाणी काही लोक बाष्पीभवन कमी करण्यासाठी काही तेलवर्गीय याचा वापर देखील करतात, तेलाचं थर देखील टाकतात. पण त्याचा परिणाम असा होतो की ज्यावेळेस ऑक्टोबरमध्ये किंवा नोव्हेंबरमध्ये जेव्हा हवेचा वेग जास्त असतो तर हे सगळं तेल एका साईडला कुठेतरी जमा होतं. परंतु सिटाईल अल्कोहोल असं केमिकल आहे की ज्याचा युनिफॉर्म लेअर येतो. म्हणजे एखाद्या वेळेस जर आपण पाण्यामध्ये दगड जरी फेकला तर तो लेअर ब्रेक होतो, काही वेळासाठी हे होतो डिस्टर्ब, आणि लगेच एक 10 मिनिटामध्ये पुन्हा लेअर तयार होतो. त्याच्यामुळे बाष्पीभवन निश्चितच 50% आपल्याला याद्वारे कमी करता येणं शक्य आहे. सर, त्याचबरोबर पाण्याचा कार्यक्षम वापर होण्यासाठी आपल्या विद्यापीठामध्ये काही संशोधन सुरू आहे का? विद्यापीठामध्ये या बाबतीमध्ये बरंचसं संशोधन सुरू आहे. पाण्याचा कार्यक्षम वापर होण्याच्या दृष्टीने आम्ही आधुनिक सिंचन पद्धतीचा वापर कसा करता येईल, किती कमीत कमी खर्चामध्ये याचं नियोजन करता येईल, पिकांना पाण्याची नेमकी गरज म्हणजे जसं करडईसारखं पीक असेल किंवा हरभऱ्यासारखं असेल तर पहिलं पाणी हे बरोबर 30 दिवसाच्या आत देणे आणि दुसरं जे पावसाचं पाणी आहे हे साधारणतः 55 ते 60 दिवसाच्या मध्ये देणे. या बाबतीत म्हणजे हा जो कालावधी आहे सिंचन देण्याचा आहे याच्यावरती देखील संशोधन सुरू आहे. तशा प्रकारच्या आपण शिफारसी देखील चारही विद्यापीठांच्या मार्फत आपल्या संयुक्त कृषी संशोधन परिषदेतून आपण दिलेल्या आहे. याशिवाय हे पाण्याच्या मात्रा किती द्यायच्या, कशा पद्धतीने द्यायच्या याचं देखील संशोधन हे कायम सुरूच आहे आणि जे संशोधन झाले त्याचे निष्कर्ष देखील आपण शेतकरी बांधवांना देतोच आहे. सर, अगदी जाता जाता आपल्या शेतकरी बंधूंना आपण काय संदेश द्या? जाता जाता आपल्याला असा संदेश द्यायचा आहे की आता रबी हंगामात सुरुवात झालेली आहे. रबी हंगामातील ही जी पेरणीचा कालावधी आपण पाळणं गरजेचं आहे. म्हणजे साधारणतः 20 सप्टेंबर ते 20 ऑक्टोबर या कालखंडामध्ये जमिनीतील ओलावा बघून आपण पेरणी योग्य पद्धतीने पेरणी करणे. ही पेरणी करताना साधारणतः 3 ते 4 इंच खोलीवरती आपण पेरणी करणं गरजेचं आहे. शेततळ्यामध्ये असलेलं उपलब्ध पाणी किंवा विहीर आणि कूपनलिका यामध्ये उपलब्ध पाण्याचा आपण कार्यक्षम वापर आधुनिक सिंचन पद्धतीच्या मार्फत म्हणजे जसं की तुषार सिंचनाचा वापर करून जास्तीत जास्त पद्धतीने आपण करून घ्यावा. सिंचनाच्या कमीत कमी 1 किंवा 2 पाळ्या जर दिल्या तर आपल्याला शाश्वत असं उत्पादन नक्कीच यामधून प्राप्त होऊ शकते. आणि योग्य पद्धतीने जर आपण आपल्या पाण्याचं नियोजन केलं तर निश्चितच आमच्या शेतकरी बांधवांना हा रबी हंगाम सुखाचा आणि समृद्धीचा जाईल अशी अपेक्षा आहे. नक्कीच सर, आज आपण आमच्या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहिलात, अत्यंत मोलाची अशी माहिती दिली, याबद्दल आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद.